ये तर आम्ही निघालो आहोत गावाला. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की आपल्याला सगळ्यांनाच वेध लागतात ते गावाला जायचे. खूप दिवस झाले आमचं चाललंय गावाला जायचं. शुभ्रा माझ्या खूप मागे लागली होती. शुभ्राचे सगळे फ्रेंड्स गावाला गेलेत आणि मग माझी मागे लागली होती की आई आपण कधी जायचं गावाला, माझ्यासोबत तर इथे कोणीच खेळायला नाही आहे. मग थोडे दिवस हो हो जाऊ जाऊ करत करत शेवटी आमचा जाण्याचा मुहूर्त लागला. शुभ्रानी तर खूप दिवसापासून ठरवले गावाला जायचं, मातीत खेळायचं, नदीत जायचं, मस्त डुंबत बसायचं, इकडे तिकडे हिंडत बसायचं, सगळं तिने आधीच प्लॅन करून ठेवला होता. तर त्याचप्रमाणे आम्ही मस्त निघालोय. पहिला असतो स्टॉप आमचा पहिला CNG भरण्याचा. तर CNG भरण्याचं इथे काम चालू आहे आणि मग म्हटलं की आता गावाला जायचं आहे तर ही शुभ्राचे भाऊ म्हणाले आपल्याला काहीतरी खाऊ घ्यायला पाहिजे ना त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी. तर आम्ही काहीतरी खाऊ घेण्यासाठी इथे थांबलेलो आहोत. तर सगळ्यात आधी खाऊ घ्यायचं राहिलं बाजूलाच, शुभ्राचंच चाललंय आई मला काहीतरी घे, मला काहीतरी घे. तर मग तिचं काहीतरी चाललंय ते पण बघूया, एकीकडे खाऊ पण घेऊया. तर ह्या वेळेला आहे ना मी एक वेगळा प्रकार बघितला आहे, तो म्हणजे आळूवडी तळून फ्राय करून पॅक करून दिलेली आहे. तर आता बघूया ही टेस्टला कशी लागते. तर हा सुद्धा खाऊ मी सोबत घेतलेला आहे. अजून काय 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 चाललंय आमचं. तर प्रवासामध्ये भूक लागो किंवा न लागो आपल्याला खाऊ समोर आहे म्हणजे तो खाल्लाच पाहिजे, हे सगळं मॅन्डेटरी असतं, बरोबर ना. तर इथे आमचे मस्तपैकी एन्जॉय चाललेलं आहे गाडीमध्ये, गप्पा गोष्टी, गाणी, खाऊ हे सगळं चाललेलं आहे. तर घाट उतरायला सुरुवात केली आणि हा मावशी दिसल्या रानमेवा विकताना. खूप लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि आमची गाडी आपोआप थांबली गेली. तर तुम्हाला सुद्धा आठवत असेल आपल्या शाळेच्या बाहेर अशा मावशी विकायला बसलेल्या असायच्या. बोरं, चिंचा, आवळे किंवा आंबे सुद्धा असायचे, पेरू असायचे, करवंद. ही तोरणं तर माझी सगळ्यात फेवरेट आहेत. तोरणं तर मला आठवतं की मी शाळेत असताना खूप खायचे आणि मी खूप वर्षातून ही तोरणं खाल्ली नव्हती, त्यामुळे मला ही खायची इच्छा आज आहे आमच्याकडे नरसिंह जयंती. माझ्या माहेरचं कुटुंब खूप मोठं आहे, एकत्र कुटुंब असल्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम असतील तर त्याला एकत्र येणं तर गोष्ट असतेच, पण छोटंसं कारणसुद्धा आम्हाला पुरतं की एकत्र यायला, गप्पा मारायला, मजा मस्ती करायला. तर खूप छान वाटतं सगळ्यांनी एकत्र आलं की आपल्याला एकमेकांची विचारपूस करता येते, गप्पा मारता येतात, गाठीभेटी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कुटुंब असल्यावर अनुभवायला मिळतात आणि ते खूप छान वाटतं. तर पूजा झाली, महाआरती झाली, आता तसाच महाप्रसाद सुद्धा होणार आहे. तर जेवणासाठी मस्त असं मेनू आहे, पुरणपोळी, आमरस आहे, मसाले भात, साधा भात, वरण, कटाची आमटी, पापड, कोशिंबीर, चटणी, हे सगळे पदार्थ आज असणार आहेत नैवेद्यामध्ये. नाही शूटिंग करते माहिती आहे ना, उगाचच नाटक ना, त्याला विचार.